धुळे लोकसभा मतदारसंघाचा बागलाण तालुक्याचा कौल जाणून घेण्यासाठी आज आपण बागलाण तालुक्यातील दसाणे या गावामध्ये आलेलो आहोत। बहुतांशी आदिवासी मंडळी या ठिकाणी उभी होती, त्यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहोत। 2019च्या लोकसभा निवडणुकीसाठी तुम्हाला काय वाटतं, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी पंतप्रधान हवेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी। का असं वाटतं तुम्हाला? का असं वाटतं तर साऱ्या जगाला आता त्यांना करून दाखवलं, म्हणजे आम्हाला वाटतंय आम्हाला आमच्या गावाला बी करून दाखवणार बुवा, हे आमचं निवेदन त्यांना रिक्वेस्ट आहे। डॉक्टर सुभाष भामरे यांना भाजपची उमेदवारी आहे आणि काँग्रेसचे कुणाल पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी आहे। तुम्हाला काय वाटतं, भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे की काँग्रेसचे कुणाल पाटील? भाजपचेच पाहिजे आम्हाला। 2019च्या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान पाहिजे का राहुल गांधी पंतप्रधान पाहिजे, काय वाटस? मोदी पाहिजे आपण मोदी पाहिजे मोदी पाहिजे ना मोदी पाहिजे। हा का बरं मोदी पाहिजे? काम काम आमले गरीब दुबळाने बाईसले पगार नको, काय नको, दुसऱ्याला लग्न मोदी पाहिजे। फक्त मग आपलं मोदी वाट पाहिजे, दसरा गावात आम्ही समज त्याला सभा करतो आम्ही। दसाणे गावातले हे तरुण शेतकरी आहेत, तुम्हाला काय वाटतं, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजपचं यायला पाहिजे। सुभाष भामरेंचे कामं खूप छान आहेत त्यांचे। काय कामं केली डॉक्टर सुभाष भामरेंनी? भरपूर प्रत्येक गावात खूप कामं केलेत त्यांनी। तुमच्या गावासाठी काय केलं? आमच्या गावासाठी पण भरपूर केलं आहे त्यांनी, भरपूर सुविधा नवीन नवीन। तुमचा कौल कोणत्या उमेदवाराला, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष बाबा, डॉक्टर सुभाष बाबा। का असं वाटतं आपल्याला? त्यांचे कामं भरपूर आहे आणि तो माणूस चांगला आहे। तुमचा कौल कुणाला, भाजपचे डॉक्टर सुभाष भामरे की काँग्रेसचे कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे। का असं वाटतं? असं कारण आहे की एवढ्या 4-4.5 वर्षामध्ये ते आमच्या गावाला कमीत कमी 3 वेळा येऊन गेले। एकदा दरोडा पडला तेव्हा आले, एकदा इथं एक मुलगा वारला त्याच्या अंत्यविधीला आले। त्याच्यानंतर आम्ही वेळोवेळी जेव्हा त्यांना फोन केले, काही आमच्या अडचणी सांगितल्या, तर त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केली। म्हणजे असं एकमेव खासदार एवढ्या 50 वर्षामध्ये इथं येऊन गेला, नाहीतर आतापर्यंत कुठलाही खासदार आमचा इथं आलेलाच नाही अजून। भाजप यावं की काँग्रेस यावं, तुमचा कौल काय? भाजप। भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? सरकार भाजपचंच येईल, यायलाच पाहिजे। कारण कसं ते आता कुठले बी आता आपले ते आता मध्ये ते पडले, त्यांनी पुन्हा परत केला, पण ते मालेगावचे ते शिंदे होते त्यांना ते सोडून आणलं। म्हणजे अशा पहिल्या गोष्टी जागा सुभाष भामरेंचे चांगलं काम केलेलं आहे। आणि असं एकदा BJPचा पदार्थ पण होता, स्थानिक सटराचा होता, तर तो दसऱ्या गावात कधी येऊ शकला नाही। फक्त एकदा निवडला तर ते फक्त एकचदा आला, फक्त बंद मागण्यासाठी आला, नंतर कुठल्याही कामासाठी आलेलाच नाही तो। तसं सुभाष भामरेंना फोन लावला किंवा त्याच्या मित्र बॉसला लावला, शशात्र डॉक्टरना, त्यांच्याकडून असं कुठल्या कामांना BJPचे खासदारबद्दल कुठल्या कामाची अडचण आली नाही। त्याच्यामुळे सरकार BJPच यायला पाहिजे आणि सुभाष भामरे 100% यायलाच पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे, ते भाजपने सबन उपट करते ना ते। काय उलट झालं मग सगळं मारले भावनी, काही नाही हां, शेतकरी सगळा एक टाका त्यांनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हावेत की राहुल गांधी? त्या कोणत्या सारखा जातात त्या। तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी पुन्हा व्हावेत की राहुल गांधी? राहुल गांधी यायला पाहिजे। काय अपेक्षा आहेत राहुल गांधींकडून? हां, त्यांनी बरं काही शेतकरी काहीतरी करते त्यांनी, यांनी समोर लयास द्या शेतकरी लयास द्या त्यांनी। तुम्हाला काय वाटतं, भाजपचे नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? भाजपचे पंतप्रधान राहुल मोदी व्हायला पाहिजे। केरसाने गावाला जाताना या ठिकाणी एक शेतकरी आपल्याला दिसले आणि म्हणून आपण थांबलो। तर 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत की नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदीच, कारण राहुल गांधी त्या काय लायकी आहे का त्यांनी पंतप्रधान व्हायला? अजून मस्त टाईमचे त्याले नरेंद्र मोदीच होतील आणि तेच पाहिजे। डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे कामं केलेले आहेत त्यांनी, कामं करून राहिले। काय कामं केली या भागात?
आता या भागात नाही, त्यांच्या काही भागात केलं, या भागातही लाईट बीट काही हे कामच करून राहिले किरकोळ. सांगितलं का 2019च्या निवडणुका ह्याच महिन्यामध्ये आहेत. काय वाटतं, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजपचं सरकार साहेब. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. सुभाष भामरे चांगला माणूस आहे. आमच्या गावामध्ये दसाण्या गावामध्ये लाईट आली, रस्त्यांचं काम चांगलं केलं, मशानभूमी दिली, चांगलं आहे. शेषराव पाटीलच्या माध्यमातून चांगले कामं आमच्या गावाला दसाण्याला झाले, म्हणून सुभाष भामरेच पाहिजे. बागलांच्या किरसाने गावामध्ये नुकताच आपण प्रवेश केलेला आहे. गावातली काही प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. आपण त्यांना विचारणार आहोत. 2019च्या लोकसभा निवडणुका याच महिन्याच्या 29 तारखेला आहेत. तुमचा कौल कोणाला, भाजपला की काँग्रेसला? भाजपला. का भाजपलाच, का काँग्रेसला का नाही? मोदी चांगलं काम करतोय, त्याच्यामुळे भाजप चांगलं आहे बॉस. पाहू एवढे 5 वर्ष मोदीचं काय आहे. काय कामं केली या भागात? भागात त्याने आम्हाला केटीवेर बांधून दिलेले, परत शेड दिला मोठा गावामध्ये याने भामरे साहेबांनी, परत पाटचं काम चालू आहे, केलं त्यांनी कामं केली, भामरे साहेबांनी काम केले. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. का सुभाष भामरेच का? कारण आमच्या गावाकडे ना कामं खूप चांगले केलेत त्यांनी. कारण आता आहे ना बरं का, स्मशानभूमी, राम मंदिर, हनुमान मंदिर समोर मोठा शेड आणि कामं चांगले त्यांची. तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? आम्हाला सुभाष भामरेच पाहिजे. सुभाष भामरे आम्हाला भरपूर काम करून दिले, आम्ही जे सांगितलं ते काम केलं. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावे की राहुल गांधी, काय सांगाल? नरेंद्र मोदी. का असं वाटतं तुम्हाला? चांगलं आहे भाऊ, पुढं पंतप्रधान तोच पाहिजे भाऊ. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे डॉक्टर. त्या दादांना आपण विचारूया, कुणाल पाटील की डॉक्टर सुभाष भामरे? सुभाष भामरे. का असं वाटतं तुम्हाला? खेड्यावर येऊन लागतो ना. आपला कौल कोणत्या पक्षाला, काँग्रेसला की भाजपला? बीजेपी नरेंद्र मोदीच. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. दुकान मालकांना आपण विचारूया, भाजपचे नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की काँग्रेसचे राहुल गांधी? काँग्रेसचे एक राहुल गांधी व्हावे. का असं वाटतं? हो, मग कांदा आमचं फुकट गेलं, काही नाही भेटलं, 50 रुपये 60 रुपये गेलं, कशाला ते मोदी भाजप, काँग्रेस पाहिजे. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? कुणाल पाटील. का असं वाटतं तुम्हाला? आम्हाला फरक आहे थोडा त्यांच्या. कांद्याच्या प्रश्नाबद्दल नाराजी व्यक्त केली आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझं मत काँग्रेसला, राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत. तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? त्याच्यात काय कांद्याचा त्याचा काही संबंध नाही, खादून माहिती बरोबर दिलं नाही त्याच्यामुळे भावाला नाही. हो, पंतप्रधान काय तुलापर्यंत पाहिजे का? हो, लक्ष द्यायला पाहिजे. पंतप्रधान सुभाष भामरे आहेत ना, यांनी शेतकऱ्यांकडे काय लक्ष दिलं पाहिजे. शेतकऱ्यांचं काय चाललं, कांद्याचा भाव का कितीपर्यंत आहे, कसं आहे, त्यांनी लक्ष देणं फार गरजेचं. शेतकऱ्यांकडे लक्ष देणं गरजेचं. तरी सुद्धा तुम्ही नरेंद्र मोदींकडे कौल दिला. करू आपण एवढा हप्ता काय आहे त्याचं, तर करतील ते, करतायत, बरं करतायत ना. च्या चौकात आपण आता आलेलो आहोत. यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया. 2019च्या निवडणुका 29 एप्रिलला आहेत. तुमचा कौल कोणत्या पक्षाला, भाजपला की काँग्रेसला? भाजपला. का भाजपलाच का? भाजप आहे, करून राहिले, प्रगती करून राहिले. त्याच्यामुळे काय प्रगती केली आपल्या भागात? खूपच प्रगती केली. तुमच्या गावात काय काम केलं भाजपने? भाजपने जवळ रोड वगैरे समजा संपूर्ण क्लिअर केलेले आहेत. आत्ताच एका किराणा दुकानामध्ये एका शेतकऱ्याला भेटलो. त्यांनी कांद्याबद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली. जसं तुम्ही म्हणतात की आमचं मत भाजपला, आमचा कौल भाजपला, त्यांनी सांगितलं की आम्हाला राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत. काय वाटतं तुम्हाला? व्हायलाच नको. काय व्हायला, त्यांनी काही केलंच नाही, त्याच्यामुळे त्यांना व्हायलाच नको ना. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं आपल्याला? आम्हाला कांद्याचं झालं नाराजी, पण बाकीचं आहे ना, भाजपच पाहिजे असं आहे. बाकीचं कोणतं? त्यांनी आहे ना, त्यांनी आम्हाला बाकीचं आहे ना, मजूर वगैरे एवढं व्यवस्थित ठेवलेलं आहे. बाकी पूर्ण व्यवसाय हे पैसा टाका, गरीब आहेत ना ते बी सारखेच आहेत, श्रीमंत आहेत ना त्यांना सारखं ठेवलेलं आहे त्यांनी. 2019च्या निवडणुकांमध्ये तुमचा कौल कोणत्या पक्षाला, काँग्रेसला की भाजपला? बीजेपी. का असं वाटतं? की त्यांनी ज्या आपल्याला सुविधा दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना वगैरे सर्वांना,
आणि जे ऑनलाईन सर्व गोष्टी केलेल्या आहेत की ज्या आपल्याला कागदपत्र सर्व जमा करावं लागायचं आहे, आता एक क्लिकवर सर्व कामं होतात. त्यामुळे आमचा कौल हा BJPकडेच असणार आहे. 2019 नंतर जर नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर तुमच्या काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून, अजून काय केलं पाहिजे? आता आम्ही तर ग्रामीण भागात असतो, त्याच्यामुळे आम्हाला तर सर्व असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं. कारण ह्या 5 वर्षात शेतकऱ्यांसाठी सगळ्यात कमी केले गेलेले आहे BJPकडून. तुम्ही पण कदाचित शेतकरीच आहात, तरी तुम्ही तुमचा कौल नरेंद्र मोदींना? हो, कारण कसं आहे, त्यांनी बाकीच्या गोष्टी विकासाकडे लक्ष दिलेलं आहे. आता 100% लक्ष देतील असं आम्हाला वाटतं. तुम्हाला भाजप हवं की काँग्रेस हवं? भाजप. का हवं? चांगलं काम करतात. आपण एक दुकानदार आहात, नोटाबंदीमुळे काही फरक जाणवला? नाही, काहीच फरक जाणवला. चांगलं चालेल. GST बद्दल? नाही, काहीच नाही. काय अपेक्षा आहेत नरेंद्र मोदींकडून? चांगलं काम करतात, ते परत यायला पाहिजे. शेतकरी आहात, काय वाटतं, नरेंद्र मोदी यावेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे देशाच्या भविष्यासाठी. काय भविष्य? चांगलं कार्य करता येते देशासाठी. काय आवडलं? संरक्षणसाठी. संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरेंबद्दल काय वाटतं? केंद्रीय मंत्री पहिल्याच वेळी झालेले आमच्या खासदार. आजपर्यंत 55 वर्षात खासदार आमच्या मंत्रीपद झालेलं नाही. कधी आले तिकडे? मग किती वेळा? 2-3 वेळा येऊन गेले ना. काय येऊन काय केलं? कामं केले त्यांनी रस्त्याचे. काय कामं केली या भागात? या रस्त्यांचे कामं केलेले आहेत ना. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. का असं वाटतं? चांगले कामं केले त्याच्यामुळे. सुभाष भामरे. का असं वाटतं? चांगले कामं चांगले आहेत त्यांची. या भागात काय केलं किरसाण्यामध्ये? चांगले कामं रस्त्यांचे वगैरे हे काम चांगले केलेले आहेत. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं, काय वाटतं? भाजपचं यावं. भाजपचं काय यावं? कारण BJP चांगलं काम करत आहे. या भागात काय चांगले कामं केली? रस्त्यांचे कामं केले, परत सहकारी जे काही ऑनलाईन कागदपत्र वगैरे सर्व ओके, सर्व चांगलं काम केलं आहे त्यांनी BJP वाल्यांनी. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे. भाजप यावं की काँग्रेस, तुमचा कौल कोणाला? सुभाष भामरे. सुभाष भामरे. का सुभाष भामरे, कुणाल पाटील का नाही? कुणाल काँग्रेसचं काही हेच नाही ना, तथ्य नाही, काय बोलावं काय नाही. काय बोलले? राहुल गांधी बोलले ना. काय बोलले? राफेलमध्ये घोटाळा झालेला असे तसं सुप्रीम कोर्टाने सांगितलं, पण तरी सुद्धा काहीच नाही ना. सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं? सुप्रीम कोर्टाने निकाल दिला ना भाजपच्या बाजूने, तरी सुद्धा काही नाही. ते काय बोलावं काय नाही, काहीच समजत नाही. तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षा काय भाजपकडून तुमच्या? भाजपकडनं सगळ्यांना अपेक्षा आहे आणि काहीतरी होईल व नरेंद्र मोदी आहेत, करतील, 100% करतील, विश्वास आहे. तर भाजपची सरकार यावी की काँग्रेसची? भाजपची. का असं वाटतं? वाटतं. काय तुम्हाला काय मदत मिळाली भाजपकडून 5 वर्षामध्ये, काय फायदा झाला? फायदा झालाच नाही बुवा, आठीन पुढे करतील बुवा. इथून पुढे गॅस भेटला? भेटला ना. केव्हा? बरंच 2-1 वर्ष झालं. 2 वर्ष? कोणी दिला? मोदीने. म्हणून म्हणता मोदी आले पाहिजे. किरसाने पाठोपाठ विरगावमध्ये आपण प्रवेश केलेला आहे. बरीचशी मंडळी या चौकामध्ये उभी आहे, यांचा कौल आपण जाणून घेणार आहोत. या महिन्यामध्ये 29 तारखेला लोकसभेच्या निवडणुका आहेत. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. सुभाष भामरे. का असं वाटतं? विकासासाठी. काय विकास केला त्यांनी? भरपूर विकास, कामं भरपूर केले. ते पूर्ण मार्ग लावले त्यांनी. कोणती कामं? आमचे ते पाठ 8 नंबर चारी नाही का, रस्त्याचे, हे आमच्या गावाची पाणी टाकीची, पाण्याच्या सोयी. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. तुम्हाला काय वाटतं? तेच पाहिजे ना, ते चांगले माणसं राहिले तर काही विषय येत नाही ना. कोण चांगले माणसं? आपले मोदी झाले, भामरे झाले, चांगलेच माणसं आहेत, चांगलं सांगता येईल ना त्यांच्याविषयी. दुसरं काय चांगलं तुम्हाला काय वाटतं? असं त्यांचे म्हणजे कामं करण्याची पद्धत, स्थगिती वगैरे काहीच नाही, फास्ट कार्यक्रम. तुम्ही काय सांगणार बाबा? मी तेच सांगतो ना, हे जे सांगून राहिले तेच सांगतो. ही सगळी मंडळी सांगते म्हणून तुम्ही सांगतात की तुम्हालाही वाटतं? नाही, पहिल्यापासून आम्हाला तेच वाटतं. काय वाटतं? सुभाष भामरेला आम्ही साथ देऊ. तुम्हाला काय वाटतं? सुभाष भामरे चांगला कार्यकर्ता आहे, त्यांनी चांगलं काम केलं आमच्या भागात. पण नरेंद्र मोदीच पाहिजे आपल्याला. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? भामरे, सुभाष भामरे. तुम्हाला काय वाटतं, काय अपेक्षा? त्यांनी आतापर्यंत जे कामगिरी केली ना 5 वर्षात,
ती उल्लेखनीय कामगिरी आहे आणि जनतेसाठी सहकारी कर्मचाऱ्यांसाठी त्यांनी व्यवस्थित काम केलेलं आहे. काय उल्लेखनीय कामगिरी कोणती? याच्यावर दहशतवादी जो हमला झाला ना त्याच्यावर ज्यांनी ते काम केलं, विमानाने जाऊन हे केलं, हे काँग्रेस त्यांना विरोधी जाऊन राहिले. त्यांनी जे केलं ते काम भरपूर झालं, आम्हाला ते मान्य आहे. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. का असं वाटतं? देशाच्या विकासासाठी त्यांचीच गरज आहे. देशाच्या विकासासाठी 60 वर्ष त्यांच्याकडे होते, काय केलं त्यांनी शेतकऱ्यासाठी म्हणा किंवा कशासाठी? त्यांनी एखादं युद्धाचे लाल बहादूर शास्त्री होते, त्यांनी जय जवान जय किसानची घोषणा करून तडीपार लावलं. आता हे काय करून राहिले? आता जे नरेंद्र मोदी जे करून राहिले ना तेच आम्हाला योग्य आहे. गावांमध्ये फिरलो, बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तुम्हाला काय वाटतं? केली नाराजी, तेच काय करतील? कांदा जितका भरपूर काय होता ते त्यांचा काही दोष नाही. तो कांदे आले गेले, आता जे कांदे येतील ना त्यांना थोडाफार भाव मिळेल, आम्हाला गॅरंटी आहे. पण नंतरचं ते उत्पन्न गेलं ना त्याच्यात आम्हाला काहीच संबंध नाही गेलं. आणि त्यांनी ते परत आम्हाला अनुदान दिलं त्याच्यातून. काय 200 रुपये 300 रुपये क्विंटल मागे जे देईल ते अनुदान खात्यावर पडून गेले. समाधानी आहेत आम्ही, समाधानी आहोत आम्ही. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. का असं वाटतं? कारण की देशाचा 4 वर्षात जो विकास केलेला आहे तो 60 वर्षातही झालेला नाही. कोणता विकास? सर्वच रस्ते, पाणी, सर्व विकास जो झालेला आहे तो 60 वर्षात बी झाला नाही तर 4.5 वर्षात कितपत होणार आहे हे आपल्याला बी जाणीव आहे. त्यांनी सांगितलं जर काँग्रेसचं सरकार आलं तर दरवर्षी 72,000 रुपये गोरगरिबांना देणार. काय वाटतं तुम्हाला? अहो, त्यांनी 60 वर्षापासून भरपूर घोषणा केल्या. एकही पंचवार्षिकला असं नाही की जी घोषणा केली ते झालं, हे शक्य नाही. आणि राहुल गांधी पंतप्रधान होणारच नाही. का असं वाटतं? इतकं खात्रीने तुम्ही सांगताय? खात्रीने, कारण की आज जर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढलंय तर नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार. कारण की परिस्थिती अशी आहे, जेव्हा मुंबईला हल्ला झाला तेव्हा काँग्रेसचं सरकार होतं. यांनी काय केलं? काहीच करू शकले नाही. 2 वेळेस यांनी हल्ले केले, त्यांचे प्रत्युत्तर लगेच भारताने दिलेले. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे. तुम्हाला काय वाटतं? नरेंद्र मोदी यायला पाहिजे, दुसरं कोणी यायला नाही, काँग्रेस नाही. काय वाटतं तुम्हाला, कोणाचं सरकार यावं? बीजेपी. बीजेपी का? बीजेपी मोदी साहेबांचं. मोदी साहेबांसाठी. डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत की काँग्रेसचे कुणाल पाटील? डॉक्टर भामरे, सुभाष भामरे. विरगावच्या मध्यवर्ती ठिकाणी अर्थात बस स्थानकाजवळ आपण आलेलो आहोत. बरीच ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी दिसते आहे, त्यांचा कौल आपण जाणून घेणार आहोत. 2019च्या निवडणुका ह्या महिन्याच्या 29 तारखेला आहेत. तुम्हाला काय वाटतं, भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? बीजेपी नंतर इतर. डॉक्टर सुभाष भामरे भाजपचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे कुणाल पाटील आहेत. तुम्हाला काय वाटतं, पाटील की भामरे? भामरेने कामं केल्यामुळे भामरे या भागात चालेल, बस एवढेच चालतील. नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हावेत की राहुल गांधी? ज्यांनी कामं केलेली असतील तेच पंतप्रधान होतील. तुम्हाला कोण वाटतं? यावेळेस मला एका कलाटणी मिळेल, एखादं राहुल गांधी होतील. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? कुणाल पाटील. का असं वाटतं? की कलाटणी मिळण्याचं आहे. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? काय वाटतं? भाजपचं यावं. का असं वाटतं? का सगळ्या गोष्टींना चांगलं आहे ना भाजपचं, त्याच्यामुळं. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? सुभाष भामरे पाहिजे. का असं वाटतं? ते काम करते त्याच्यामुळे ते आम्हाला ते वाटतं ना. काँग्रेस यावं की भाजप यावं? काय वाटतं? भाजप यावं. का असं वाटतं? कामं केलेले आहेत त्यांनी. काय कामं केली इथं? इथं बरेच कामं केलेले आहेत त्यांनी. पाणी गावातले कार्यकर्ते चांगले आहेत, केलेले आहेत कामं त्यांनी, नरेंद्र मोदींनी. तुमचा कौल कुणाला, पाटील की डॉक्टर भामरे? डॉक्टर भामरे. का असं वाटतं? डॉक्टर भामरेंनी तिथं कामही चांगलं केले, ते लोकांशी संपर्क चांगला ठेवला आहे, इथं पाण्याची व्यवस्था केली आहे, 8 नंबर सारे कामं पुढे केले त्याचे. राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत की नरेंद्र मोदी? अर्थातच नरेंद्र मोदी. तुम्हाला काय वाटतं, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? नरेंद्र मोदी. का असं वाटतं?
मोदी साहेबांच्या माध्यमातून बरेचसे आपल्या खासदार साहेबांनी बरेचसे आपल्या विरगाव गावात कामं केले आहेत. सिंचनाचे प्रश्न सोडवले आहेत, रस्त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. इथं गावात म्हणजे बाबांच्या माध्यमातून मोदी साहेबांच्या प्रयत्नातून बाबांनी मला इथं जवळ आता आम्ही ग्रामपंचायतीमध्ये जवळजवळ मला 50 लाखाचं आता समाज मंदिराचं काम दिलं आहे. परत स्मशानभूमीचं काम दिलं आहे, इथं एक रस्त्याचं काम दिलं आहे. परत माझ्या गावात राष्ट्रीय पेय योजनेमधून गावातलं एक जवळजवळ 93 लाखाचं पाणी पुरवठ्याच्या योजनेचं काम दिलं आहे. म्हणून आमचं गाव जवळजवळ 80 ते 85% हे सुभाष भावांच्या मागे डॉक्टर सुभाष भामरे निवडून यावेत की कुणाल पाटील निवडून यावेत? तुमचा कौल कुणाला? सुभाष भामरे. कारण काय? कारण त्यांनी एवढ्या 5 वर्षाचे लगेच ते मंत्री पण झाले आणि आपल्याला त्या धुळे मतदारसंघ असल्यामुळे त्यांचे जे कामं पण त्यांनी भरपूर केले आहेत आपल्या भागात, त्यामुळे आपल्याला तेच पाहिजे. आणि वरती मोदी पण यावेत ही सगळ्यांची अपेक्षा आहे, कारण मोदीशिवाय दुसरा पर्याय कोणालाच काहीच नाही आता. 2019 मध्ये डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा निवडून यावेत असं तुम्हाला वाटतं? काय अपेक्षा आहेत त्यांच्याकडून तुमच्या? येणाऱ्या काळात त्यांनी असं केलं पाहिजे, काय सांगाल? त्यांनी आता जे पण कामं केले ते चांगले केले नाही, याच्या पुढे पण चांगले कामे व्हावेत. आणि त्यांनी जे आर्मीसाठी जे पण कामं केले ते खूप चांगले आहेत, त्यामुळे त्यांनीच यावं ही अपेक्षा आहे सगळ्यांची. भाजपचं सरकार यावं की काँग्रेसचं? भाजपचं. का असं वाटतं? कारण की एवढ्या 5 वर्षामध्ये मोदी सरकारने जे काही गरीब लोकांसाठी असो किंवा मध्यमवर्गीय असो त्यासाठी भरपूर काही केलेले. म्हणजे गरीब लोकांसाठी काय केलं? म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्यांना आता वर्षाला 6,000 रुपये काय ते मानधन आहे. दुष्काळग्रस्तांसाठी मदत चालू आहे. आणि तुम्हाला सांगतो अजून मध्यमवर्गीयांसाठी जे ते काही जे सिटीमध्ये राहत आहे त्यांना फ्लॅटसाठी काही ते 2.5 लाख रुपये काहीतरी भेटत आहे त्याच्यासाठी. भाजपने फक्त वर्षाला 6,000 सांगितले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधींनी वर्षाला 72,000 सांगितले. सांगायला काय भेटलं पाहिजे ना. आता मानधन पडतं पाहिजे शेतकऱ्या लोकांना. आतापर्यंत पहिली तरी सबसिडी येऊन गेली, पण अजून बाकीचे यायची बाकी पण होतंय. बीजेपीचं 72,000 6,000 आले, 72,000 पण येतील असं का वाटत नाही तुम्हाला? 70 वर्षामध्ये का आले नाही? 72,000 मागच्या 70 वर्षामध्ये का आले नाही? तेव्हा त्यांना का सुचलं नाही? कोणाचं सरकार यावं? सरकार मोदी सरकार. का असं वाटतं? काँग्रेस का नाही वाटत? कारण आत्तापर्यंत जे सरकार होतं काँग्रेसचं त्याच्यात ठीक आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न मोठा आहे, पण थोडं काही गोष्टी आपण शेतकऱ्यांच्या मागे ठेवल्या ना, पण देशासाठी जे काम करत आहेत ते आज मोदी सरकार म्हणून काम करत आहे. मी अनेक गावांमध्ये फिरलो. अनेक शेतकरी असं सांगतात की कांद्याला आम्हाला भाव मिळाला नाही म्हणून आम्ही नाराज आहोत. आणि असं असलं तरीसुद्धा नंतरच्या काळात काही सुधारणा होतील असं वाटतं. काय वाटतं मग तुम्हाला कांद्याबद्दल? ह्या वर्षी 100% वावर आहे. सुभाष बाबांनी काम केलेलं आहे आणि ह्या वर्षी नक्की पाणी येणार आणि आम्हाला तेवढं अभिमान आहे. दुसरी मोटरसायकल या ठिकाणी आलेली आहे. कोणत्या पक्षाचं सरकार यावं काय सांगाल? बीजेपी आणि मोदी सरकार. तुम्हाला काय वाटतं? बीजेपी सरकार. तिसरं सीट तुम्हाला काय वाटतं? बीजेपी. यांनी सांगितलं बीजेपी, यांनी सांगितलं बीजेपी, म्हणून तुम्ही सांगितलं? आम्हाला योग्य बीजेपीच वाटतं म्हणून बीजेपी सांगितलं. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरेच, कारण की जो आतापर्यंतच्या 60 वर्षाच्या इतिहासात कोणत्याही पक्षाने एवढं काम केलं नव्हतं. एवढं काम यावेळेस आपल्या बागलाण तालुका असेल किंवा धुळा लोकसभा मतदारसंघ असेल त्या लोकसभा मतदारसंघात ह्यावेळेस जेवढं काम झालेलं आहे तेवढं आम्ही जन्मापासून आलो तेव्हापासून तरी बघितलेलं नव्हतं. आधी कुठलं काम आवडलं तुम्हाला? रस्त्यांचे काम असतील, स्मशानभूमीचे कामं असतील, आणि सर्वसामान्य माणूस जरी गेला तर ते डायरेक्ट त्यांना भेटता येत होतं. आतापर्यंत कधी आम्हाला खासदार गावांमध्ये दिसला सुद्धा नव्हता. तो आता आजकाल गावोगावी भेटतो. आले डॉक्टर सुभाष भामरे इथं आले? येतात. किती वेळा आले? इथे नाही माहिती, पण आमच्या ब्राह्मण गावात जवळजवळ 3 ते 4. ब्राह्मणगावचे आहेत आणि ते सांगतात की इथं किती वेळा आले माहिती नाही, पण ब्राह्मणगावमध्ये ते अनेक वेळा येऊन गेले. कोणत्या पक्षाचं सरकार यावं, काँग्रेस की भाजप? भाजप. बीजेपीचं यायला पाहिजे. का असं वाटतं? बरोबर, म्हणजे माणूस चांगला आहे सुभाष भामरे, व्यक्तिमत्व चांगलं आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. तुम्हाला काय वाटतं? बीजेपी. ओनली बीजेपी. ओनली? का असं? का म्हणजे देशासाठी मोदी सरकारने जे केलं आतापर्यंत कोणत्याही सरकारने केलं नाही. काय केलं? तुला काय आवडलं सर्वात जास्त? सर्व कामं कोणतेही घ्या, शैक्षणिक घ्या, सामाजिक घ्या, कोणतेही कामं घ्या, एकदम बेटर आहे. शैक्षणिक कामांबद्दल काय सांगतो? शैक्षणिक म्हणजे शिकण्यासाठी जे पाहिजे प्रोग्रेस व्हायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, ज्यांना जे लागणारे वस्तू म्हणा, साहित्य म्हणा, सर्व गोष्टी या सरकारने पुरेपूर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात बेटर मोदी सरकार. कोणाचं सरकार यावं? बीजेपी यावं. बीजेपी. का असं वाटतं?
कारण की ते मोदी सरकार चांगलं आहे त्याच्यामुळे. या सगळ्यांनी बीजेपी सांगितलं म्हणून तर तुम्ही सांगत नाही? नाही म्हणून नाही, त्याच्यामुळे नाही. कारण की जे बीजेपी चांगला आहे ना त्याच्यामुळे बा तरी असं. या युवकाला आपण विचारणार आहोत 2019 मध्ये कोणत्या पक्षाचं सरकार हवं? बीजेपी. ज्येष्ठ मंडळी दिसते आहे. काँग्रेस यावं की भाजप यावं? भाजप. काँग्रेस का नाही, भाजप का? काँग्रेसने बराच दिवस सत्ता भोगली पण काही फरक पडला नाही. भाजपने काय केलं, काय बदल वाटला? भाजपने काय काय ना ऑनलाईन मुळे सुधारणा झाली. कांद्याला यावर्षी भाव मिळाला नाही, शेतकरी नाराज आहेत. तुम्ही काय सांगणार? तुम्ही पण नाराज आहात? कांद्याचं कसं आहे, स्टॉक माहिती नसल्यावरती माहिती नसल्यामुळे खालून त्यांनी बाहेरचा कांदा मागवल्यामुळे भाव कमी झाला. दुष्काळ दाखवला ना इकडे. दुष्काळ दाखवला, मग त्याच्याने काय परिणाम झाला? कांद्यावर परिणाम झाला ना. कांद्याचा स्टॉक भरपूर होता. एकीकडे बागलाण तालुका असेल किंवा हा परिसर कांद्याचा नाशिक जिल्हा असेल, जवळपास प्रत्येक ठिकाणी दुष्काळ दाखवला गेला आणि दुसरीकडे कांद्याचं प्रचंड उत्पन्न आलं. दुष्काळ दाखवल्या गेल्यामुळे साहजिकच केंद्र सरकारने कांदा आयात केला आणि म्हणून या कांद्याला भाव मिळाले नाही, असं या ज्येष्ठ नागरिकांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं 2019च्या निवडणुकांमध्ये? बीजेपी सरकार येईल. बीजेपी सरकार येईलच. येईल पण आणि येईलच पाहिजे. डॉक्टर सुभाष भामरे की कुणाल पाटील? डॉक्टर सुभाष भामरे. मोदी 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 मोदी. काँग्रेस. का काँग्रेस? का काँग्रेस? या 5 वर्षात मोदी साहेबांनी देशासाठी भरपूर केलं. काँग्रेस म्हणताय? काँग्रेस काँग्रेस. एकीकडे तुम्ही मोदी मोदीचा नारा देता आहेत, यांचं म्हणणं आहे काँग्रेस पाहिजे, तुमचं म्हणणं आहे का काँग्रेस पाहिजे? काँग्रेसने या देशात काय केलं नाही? काय केलं हे सांगा. तुम्ही जर माझ्याजवळ हा माईक घेऊन आले ना, हा सुद्धा काँग्रेसच्याच काळातले देण आहे. ह्या देशात टीव्ही, मोबाईल, कम्प्युटर ही सर्व काँग्रेसची देण आहे. काँग्रेसने काय दिलं नाही? इटलीहून आणलंय त्यांनी. इटलीहून त्यांनी इटलीहून आणलंय. ते इटलीहून काय? हे मोबाईल वगैरे सगळं. इटलीचा काही संबंध नाही. या देशात राज्य करणारे एकटे मोदी नव्हते, याच देशातले लोक राज्य करणारे होते. जर आपल्याला त्यांना म्हणा तिकडे जा, तिकडे व्यवस्थित. कोणाला? राहुल गांधींना. तुम्ही असं सांगितलं हा माईक काँग्रेसमुळे आहे, मोबाईल काँग्रेसमुळे आहे. जर या 60 वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार नसतं, दुसऱ्या कुठल्या पक्षाचं सरकार राहिलं असतं तर या भारतात मोबाईल आला नसता, हा माईक आला नसता. हा पण मग आता लोक म्हणतात ना काँग्रेसने काय केलं. आज शेतकऱ्यांच्या तुम्हाला माझा बोला आज शेतकऱ्यांचे काय हाल आहेत याच्याकडे आहे का कुणाचं लक्ष? तुम्ही काय सांगाल? मोदी. नाही, व्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. मला वाटतं काँग्रेस यावं या देशात. आता एवढे पाकिस्तानी मारले गेले तेव्हा राहुल गांधी म्हणतो की त्याच्यावर काहीच बोलत नाहीये. आणि मग आता आपण सगळे म्हणतोय मोदीने जे केलेलं आहे त्याच्याने झालं का 70 वर्षामध्ये काही झालेलं आहे का? त्यांचं म्हणणं असं होतं नाही, 70 वर्षामध्ये त्यांनी काय दिलं आपल्याला? 70 वर्षामध्ये त्यांनी असं सांगितलं 70 वर्षामध्ये हा माईक दिला, 70 वर्षामध्ये मोबाईल दिलं. तुम्ही काय सांगाल? 70 वर्षामध्ये अजिबात खासदार आतापर्यंत कोणी झालेलं नाहीये. कोणी झालेलं नाहीये. कोण आलं मग? आता सुभाष भामरे आलेले. अजून दादा येऊन गेले सुभाष भामरे. काँग्रेसचे कोणी काही करत नाही, फक्त बोलून जातात, काही येत नाही, काही नाही. इथं भरपूर कामं दिलेले आम्हाला. त्यांनी सांगितलं, आता कोण होते त्यांनी सांगितलं ही जी सगळी काही देण आहे ही काँग्रेसमुळे आहे. तुम्ही काय सांगाल? काँग्रेसमुळे काहीच मिळालं नाही आज भारताला. आपल्याला भाजपमुळे काय मिळालं? पुष्कळ मिळाले. 5 वर्षामध्ये बघा तुम्ही सगळं, किती रोड झालेले, किती कामं झालेले. हा, सर्वे करा किती झालं काय झालं हे पहा तुम्ही. मोदीने 5 वर्षात पूर्ण डिजिटल करून टाकलं. डिजिटल मोदींच्या घरोघर गॅस आलाय, त्याच्यामुळे मोदी सरकार आम्हाला यायलाच पाहिजे.
विरगावमधील जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी आपण विरगावमध्ये आलेलो होतो। विरगावच्या बसस्थानकाजवळच्या ह्या परिसरामध्ये अनेक लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या। यामध्ये बहुतांश लोकांनी अधिकाधिक लोकांनी भाजपला पसंती दिलेली आहे आणि या भागामध्ये नरेंद्र मोदींनी डॉक्टर सुभाष भामरेंनी मोठ्या प्रमाणात विकास कामं आणलेली आहेत आणि त्या विकास कामांमुळेच आम्ही डॉक्टर सुभाष भामरेंच्या पाठीशी आहोत। नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पाहिजे, डॉक्टर सुभाष भामरे पुन्हा एकदा निवडून आले पाहिजे असा काहीसा मतप्रवाह इथं दिसून आला। मात्र त्याही पलीकडे काँग्रेसला मानणारे लोक इथं भेटले। त्यांनी सांगितलं काँग्रेसच्या 70 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हा माईक काँग्रेसने आणून दिलेला आहे, हा मोबाईलची क्रांती काँग्रेसने आणून दिलेली आहे आणि त्या उलट जेव्हा भाजपचं समर्थन करणाऱ्या लोकांना विचारलं त्यांनी मात्र साफ इन्कार केलेला आहे। सरकार कोणाचंही असतं तरी या जगामध्ये मोबाईल आलेले आहेत आणि प्रगती झालेली आहे। दुसरीकडे कांद्याचा विषय जेव्हा निघाला, कांद्याबद्दल जरी नाराजी असेल तरी येणाऱ्या काळामध्ये ती भरून काढली जाईल आणि नरेंद्र मोदीच ती भरून काढतील असा काहीसा आशावाद या विरगाव गावामध्ये दिसला। आणि सर्वात एक गोष्ट या ठिकाणी जाणवली, आपण अनेक बाजार फिरलो, नामपूर पासून मुल्लेर पासून डांगसौंदाण्यापर्यंतचे आठवडे बाजार केले, अनेक गावांमध्ये फिरलो, पण सर्वाधिक मोदीचा नारा जर कुठे लागला असेल तर तो फक्त आणि फक्त विरगावमध्ये लागलेला आहे। अनेक ठिकाणी भाजपला जरी समर्थन दिलं असेल तरी विरगावमध्ये मोदींचा नारा अतिशय जोरदार होता। त्या पलीकडे काँग्रेसचं फारसं चित्र या ठिकाणी दिसून आले नाही। धुळे लोकसभेचा बागलाण तालुक्यातील जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी बागलाणची जनता काय म्हणते, बागलाणच्या जनतेचं नेमकं म्हणणं काय, त्यांचं समर्थन कुणाला, याचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर यूट्यूबवर जाऊन NNP न्यूज टाईप करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन जाणून घेण्यासाठी बेल आयकॉन दाबा। कॅमेरामन दीपक सूर्यवंशी यांच्यासोबत प्रवीण पवार, NNP न्यूजसाठी सटाणा।